संसारी जो ध्याये अंतरी नारायण नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्यासी माय प्रसवली प्रसवली तया कुळाचा उद्धार प्रसवली तया कुळाचा उद्धार तो तरे निर्धार नामा म्हणे नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्यासी माय प्रसवली विठ्ठल विठ्ठल इवं तत्प्रविशमवाचमिमां प्रसुक्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करो पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा पांडुरंगा कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सोपान देवा मुक्ताई परेशा ठावत्या सर्वेशा करहातटी करहातटी धन्य महाराज जन्मले संसारी जो ध्याये अंतरी नारायण नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्या सीमाय प्रसवली प्रस्तुत प्राप्त प्रसंगी अच्छा कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग भागवत संप्रदायाचे ज्येष्ठ अध्वर्यू वारकरी संप्रदायाचं खरं तर ज्यांना विस्तारपूर्वक किंकर असं म्हटलं जातं की नामातयाचा किंकर त्याने केला हा विस्तार असा संप्रदायाचा विस्तार खरं तर भागवत धर्माची ही पताका ज्यांनी फक्त आळंदी पंढरी आणि महाराष्ट्रापुरती मर्यादित न ठेवता महाराष्ट्राच्या बाहेर अगदी पंजाबातल्या गुमान पर्यंत गुमान नेऊन पोचवली
असे वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू असणारे आणि पंढरीनाथाचे अतिशय लढिवाळ असणारे भक्तराज श्रीमंत श्री नामदेवराय महाराज यांचा अवघ्या 3 चरणांचा सगळ्यांच्या असलेल्या नसलेल्या परिचयाचा आणि अतिशय गोड ज्यावेळेला एखादा सद्गुणी सुशील उदार अशा प्रकारचा पुत्र पिढीमध्ये कुळामध्ये घरामध्ये समाजामध्ये गावामध्ये जन्माला येतो त्यावेळेला त्या सुशील उदार पुण्यवान भाग्यवान पुत्राला जन्माला तो स्वतः धन्य आहे याच्यात नवल नाही. महाराज म्हणतात त्याला जन्माला घालणारी त्याची आई धन्य. आणि अशा भाग्यवान कुळात जन्माला आलेला जो पुत्र आहे मग तो नामधारक असेल अन्यथा त्याचं कार्यक्षेत्र अनभिज्ञ असेल वेगळं असेल पण अशा त्या पुत्राला मोठं करणारी ती आई त्या पुत्रापेक्षा निश्चित काकणभर श्रेष्ठ आहे. असा खरं तर आईचा सन्मान करणारा हा अभंग. ज्यावेळेला पुत्र मोठा होतो पण तो स्वाभिमान पुत्राचा नसून तो स्वाभिमान त्या पुत्राला जन्माला घालणाऱ्या त्या आईचा आहे. आणि म्हणून आजच्या अभंगामध्ये स्त्री जातीचा स्वाभिमान नामदेवराय प्रकट करतायत. विठ्ठल विठ्ठल अभंगावरती आपण बोलणार आहोत. तत्पूर्वी त्या ठिकाणी आज ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण या फरदापूरमध्ये उपस्थित आहोत असं फरदापूर गावचं एक अतिशय जबाबदार असं व्यक्तिमत्व. खजर ज्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये जितकं आयुष्य मिळलं त्या आयुष्यामध्ये सेवा हे व्रत अंगीकारून आपल्या आयुष्याच्या अत्यंत उत्तम अशा रीतीनं शेवटपर्यंतचा प्रवास यशस्वी केला असे कैलासवासी सूर्यभान मारुती उगले. आणि सूर्यभान दादांच्या या प्रथम वर्ष श्रद्धाच्या निमित्तानं त्यांच्या सर्व उगले परिवारानं आयोजित केलेला हा पुण्यस्मरणाचा महोत्सव. त्यांच्या पाठीमागे असणारे त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी शोभाताई उगले, त्यांचे बंधू मधुकर दादा उगले, त्यांच्या भगिनी अनुसयाबाई, त्यांचे पुतणे भाऊसाहेब उगले, त्यांचे चिरंजीव ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केला जातोय ते शशिकांत दादा उगले, अजय दादा उगले आणि त्यांच्या सर्व पुतणी आणि पूर्ण या उगले परिवाराच्या माध्यमातून आयोजित केलेला हा कार्यक्रम. खरं तर 1 तारखेला नियोजित कार्यक्रम होता पण काही दुखवट्यामुळे कार्यक्रम होऊ नाही शकला. आणि मग मात्र सगळ्यांची इच्छा होती, मुलांची इच्छा होती, या परिवाराची इच्छा होती की कार्यक्रम पुन्हा लवकरात लवकर झाला पाहिजे कारण असे कार्यक्रम एकदा टळले की परत होतच नाहीत. पण आमच्या ज्ञानेश्वर माऊली बेलोटेंच्या माध्यमातून पुन्हा एकदा दादांचे 2ही चिरंजीव आणि त्यांच्या पूर्ण परिवारानं मला सांगितलं की ताई आपण लवकरच पुन्हा एकदा तारीख घेऊयात आणि हा नियोजित कार्यक्रम आपण नक्की करूयात. आणि खरंच बाबांचीच इच्छा असावी म्हणून हा कार्यक्रम तितक्याच वेगामध्ये पुन्हा एकदा अगदी थोड्याच दिवसांमध्ये म्हणजे आजच हा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर त्यांची प्रबळ इच्छा आणि त्यांच्या मुलांचे असणारे या कार्यक्रमाच्या प्रती जे काही सगळे कष्ट आहेत ते सगळे कष्ट आणि म्हणून खरंच या उगले परिवाराला मी खूप धन्यवाद देते कारण आज एवढा गोड कार्यक्रमाचं आयोजन तुम्ही त्या ठिकाणी आपल्या बाबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं केलेलं आहे. त्याच्यामुळे सगळ्या उगले परिवाराला धन्यवाद. या कार्यक्रमाच्या माध्यमातून खरं तर ज्यांची नेहमीच प्रेमाची साथ लाभते असे या भागाचं भूषण असणारे हरिभक्तीपरायण गायनाचार्य प्रकाशजी महाराज, महाराजांचा आवाज म्हटलं की बस आनंद वाटावा, इतका गोड इतका सुंदर नियोजनबद्ध आहे हेही तितकंच महत्वाचं. त्या ठिकाणी प्रकाश महाराजांच्या समवेत ज्यांचा अनेक वर्ष ज्यांचा आमचा त्या ठिकाणी पारमार्थिक स्नेहबंध त्या ठिकाणी आम्ही जपलेला आहे असं आपल्या भागाचं भूषण असणारे चिंतामणी महाराज. महाराजांचा आवाज कमालीचा उंच आहे पण उंच जरी असला तरी तो गोड आहे.
आणि नियंत्रित आहे. त्याच्यामुळे अतिशय आनंद वाटतोय त्या ठिकाणी, ज्यांच्यामुळं मला या भागामध्ये खूप मोठं होतं आलं. असं माझ्यावरती भगिनीसारखं प्रेम करणारे आमचे अरुण भाऊ पंचाळ्याचे सगळेच आमचे वाल्मिक भाऊ आहेत, जनार्दन महाराज आहेत, रवी महाराज आहेत, सीताराम महाराज आहेत. सगळीच अतिशय प्रेमाची मंडळी आहे त्या ठिकाणी उपस्थित. हार्मोनियम वादक दादा, त्या ठिकाणी फरदापूरचं भजनी मंडळ, पंचाळ्याचं भजनी मंडळ, अनेक जण परिचयाचे आहेत. सर्वच टाळकरी मंडळींना अभिवादन त्या ठिकाणी. आणि अतिशय सुंदर त्या ठिकाणी मृदंगाची साथ करणारे आदरणीय आमचे मृदंगाचार्य बाळा महाराज. महाराजांचा मृदंग म्हणजे अतिशय गोड आहे, कडक तितकाच गोड, त्याच्यामुळे अतिशय सुंदर आहे. वेणेकरी बाबा तुम्हालाही नमन. सर्वच चोपदार दादा, अतिशय गोड आमचे राहुल दादाची साऊंड सिस्टीम, त्याचप्रमाणे दादांची शूटिंग, गजर हरिनामाचा. ते मला गजर कीर्तनाचा पटकन म्हणलं नाही, ते ऐकूनच मग आपण सांगावं म्हणून मी थांबले होते. गजर हरिनामाचा आमच्या दादांची यूट्यूब चॅनलची ती लिंक आहे, गजर हरिनामाचा. आणि दादा इथपर्यंत आले, त्यांनाही धन्यवाद देते. त्या ठिकाणी सर्व पुरुष बांधव, महिला भगिनी, आपण या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहात. खरं तर सूर्यभान दादांचं आयुष्य मी आधीच सांगितलं, एक सेवाभावी व्रतस्थ आयुष्य जिगण आणि जगलेली ही व्यक्ती, की आपल्या सुरुवातीच्या काळामध्ये ज्यांनी भारत मातेची सेवा केली, एक नाही दोन नाही 27 वर्ष ज्यांनी भारतीय सैन्य दलामध्ये काम केलं आणि 27 वर्ष अविरत सेवा करून, हिंद मातेची ही सेवा करून पुन्हा एकदा आपल्या गावाकडे आले, की कदाचित ती भारत मातेची सेवा करता करता आपले ऋणानुबंध आपल्या मातृभूमीशी सुद्धा जोडलेले आहेत, आपल्या जन्मभूमीशी सुद्धा जोडलेले आहेत. म्हणून तिथून आल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या जन्मभूमीत फरदापूरमध्ये येऊन ज्यांनी गावची अतिशय उत्तम रीतीनं सेवा केली, समाजाची अतिशय उत्तम रीतीनं सेवा केली आणि हिंद मातेची, समाजाची, गावाची, कुटुंबाची सेवा करता करता आज हा पिता 1 वर्षापूर्वी काळाच्या पडद्याआड गेला. एक लक्षात ठेवा, जगाच्या पाठीवरती बाप कुणाचाही असेल, वैऱ्याचा का असेल, पण त्याला आधारवण म्हटले. एक बापासारखा आधारवड जर आपल्या पाठीमागं असेल ना, अहो जगात किती संकट येऊ देत, त्या संकटाला घाबरण्याची ताकदच पोरामध्ये नाही. का? पाठीमागं बाप आहे. आणि ज्यावेळेला हा बाप नावाचा आधार ज्यावेळेला संपतो ना आयुष्यातला, त्यावेळेला कळतं की किती ज्यावेळेला संकट येताना, अहो चटका बसला तर, जांभळी आली तर, शिंक आली तर आपल्या तोंडातून येणारा पहिला शब्द आहे आई ग. पण हातामध्ये दुचाकी गाडी आहे, प्रचंड वेगात, भाऊ गाडी पळतीये प्रचंड वेगात, अगदी 70 बघता बघता 80, बघता बघता 100, 120, चांगला रस्ता मिळालाय, 120च्या वेगानं गाडी पळतीये, प्रचंड वेग त्या गाडीनं घेतलेला आहे, वाऱ्यासारख्या वेगात. अहो एखादा अचानक एखादं वळण येतं, वळणाला गाडी वळते, गाडी वळली, अगदी समोर त्या दुरळ्यामध्ये कळतच नाही, काही क्षणाच्या अंतरावरती ट्रक, आणि आपल्या समोर त्याचाही ब्रेक फेल झालेला आणि आपल्याही वेगावरती आता नियंत्रण उरलं नाही. आणि जसा तो ट्रक आला काही अंतरावरती आपल्या अंगावरती येणार आहे, कळलं, स्वतःचं मरण ओळखलं, आता संपतोय मी, आता मरतोय, आता माझं काही उरणार नाही, आता हाडं सुद्धा मरणारी मिळणार नाहीत, घरण्याचा अस्थि विसर्जन सुद्धा करता येणार नाही, अशा आविर्भावात स्वतःचं मरण ओळखलं. आणि त्यावेळेला दोन्ही हात वरती केले, आवाज दिला, बाप रे. का याचं कारण एक आहे, ज्या वेळेला शिंका येईल ना, ज्या वेळेला जांभळी येईल ना, ज्या वेळेला चटका बसेल ना, ज्या वेळेला कापेल ना, ज्या वेळेला ठेच लागेल ना, ही संकट लहान आहेत आणि या लहान संकटाला आईच हवी. पण ज्या वेळेला पहाडा एवढी संकट येतील ना, त्यावेळेला जीवनात बापच हवा, हे तितकंच सत्य आहे. आणि ही पहाडा एवढी संकट ज्या वेळेला पाठीशी भरभक्कमपणे आपला बाप झेलतो ना, त्यावेळेला त्या बाप नावाच्या पहाडाची किंमत कदाचित कळत नाही, पण ती किंमत त्यावेळेला कळते ज्यावेळेला तो पहाड आपल्यापासून दूर जातो. आणि खरंच आज या उगले परिवाराचं हे दुःख आहे.
नाही का? आज त्यांच्या घरामध्ये त्यांची प्रेमळ आई त्यांच्या बरोबर आहे, त्यांच्या मुली त्यांच्या बरोबर आहेत, त्यांचं कुटुंब, त्यांचे भाऊ त्यांच्या बरोबर आहेत, त्यांच्या पुतणी त्यांच्या बरोबर आहेत, त्यांचा सगळा परिवार त्यांच्या बरोबर आहे. पण एक आहे, हा बाप नावाचा आधारवड मात्र या दोनही लेकरांच्या आयुष्यात नाही. हे दुःख मात्र फार मोठं आहे. आणि त्याच्यामुळं कदाचित हे नेहमीच एक असा ऋणानुबंध आहे. मुळातच सैन्य दल म्हटलं, भारतीय सैनिक म्हटलं, मला ते नेहमी लता दीदींचे ते काही काही त्या सुंदर ओळी आहेत, त्या ओळी कायम आठवतात. ए मेरे वतन के लोगो जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए थे उनकी जरा याद करो कुर्बानी. मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए थे उनकी जरा याद करो कुर्बानी. जब देश में थी दिवाली, जब देश में थी दिवाली, वो खेल रहे थे होली, वो खेल रहे थे होली. हम बैठे अपने घर में, हम बैठे थे जब घर में, वो झेल रहे थे गोली, वो झेल रहे थे गोली. थे वीर जवान वो अपने, थे वीर जवान वो अपने, थी वीर जवानी उनकी, जो शहीद हुए उनकी जरा करो कुर्बानी. ये मेरे वतन के लोगों जरा आँखों में भर लो पानी, जो शहीद हुए उनके जरा याद करो कुर्बानी. वा वा. खरंच फार मोठं योगदान आहे सैनिकाचं. जे योगदान या समाजाला घडवण्याप्रती संताचं आहे, जे योगदान या समाजाला घडवण्याप्रती भगवंताचं आहे, तेवढंच योगदान या समाजाला मोठं करण्यामध्ये सैनिकाचं आहे. आणि खरंच सूर्यवान दादा असा धन्य आहे की ज्या व्यक्तिमत्वाच्या हातून या भारत मातेची सेवा घडलेली आहे. आणि म्हणून एक लक्षात ठेवा, खरंच जे आहेत देशाची शान, जे आहेत देशाची शान, वेळ आली तर देतात या भारत देशासाठी प्राण, वेळ आली तर देतात या भारत देशासाठी प्राण. बस त्यांचं नाव आहे फक्त आणि फक्त भारतीय जवान. देशभक्ताचं, सैनिकाचं एक फार मोठं योगदान या खरं तर भारत भूमी करताय. आणि त्या अनेक जवानमध्ये सूर्यवान दादा सारखा एक जवान आज या हिंद मातेला पुरक करून निघून गेलेला आहे. त्याच्यामुळे या कुटुंबाला एक फार मोठं दुःख दादांच्या जाण्यानं होतं. या दुःखातून सावरण्याची ताकद भगवंतानी या कुटुंबाला निश्चित द्यावी. कारण महाराज म्हणतात, जननी जने तो भक्त जने, या दाता जने नहीं तो शूर, नहीं तो वो जननी वांज भली, क्या खोवेगा नूर. आईनं जन्माला घालायचे 3 पद्धतीचे, 3 प्रकारचे पुत्र जन्माला घालावेत. पहिला आहे जननी जने तो दाता. आईनं जन्माला घालायचंय, दानशूर अशा पद्धतीचा पुत्र तिनं जन्माला घालावा. शास्त्रकार सांगतानाच सांगतात, सुशिलो मातृपुण्येन पुत्रपुण्येन, सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन उदारता. जर आईच्या पुण्याईनं सुशील पुत्र त्या ठिकाणी जन्माला येत असतो.
पितृपुण्येन उदारता. आणि ज्यावेळेला आईच्या पुण्याईनं जन्माला येणारा सुशील पुत्र एकतर 3 पद्धतीतला त्यातला पहिला आहे, तो दाता पुत्र आहे. त्यांनी दान करण्याकरता जन्माला यावं. आता दान करणाऱ्यांमध्ये कोणी उरलंच नाही. महाराज म्हणतात, धने लोभ्या जैसे आवडे हे धन, एका एका पै ना पै करता प्राण देणारी माणसं आम्ही दान कधी करणार? आणि त्याच्यामुळे एक आहे, दान करणारा एक तर दानशूर पुत्र, मग तो राजा हरिश्चंद्रासारखा असावा. अहो आम्ही सत्यात नाही दान देत, सत्यात नाही दान देत. या राजा हरिश्चंद्राचं असं विशेष होतं, त्यांनी स्वप्नात दान केलं होतं. आम्हाला सत्यात जरी म्हटलं ना तरी माणसं म्हणतात, अहो सप्ताह आलाय द्या आता तरी. अहो म्हणले यायचं आहे ना, अजून आला नाही ना, बसला नाही ना, बसल्यावर देतो ना. परत बसल्यावरती कमिटीने जावं. अहो सुरू झाला, अहो सुरू झाला म्हणजे अजून 8 दिवस काला व्हायचा आहे ना. काला झाल्यावर देतोच की काय, पळून जाणार आहे काय? काला झाला की परत जावं कमिटीनं. अहो झाला काला, आणि आता कशाला पैसे द्यायचे, झाला की सप्ताह. मेलं काम. म्हणजे आम्ही माणसं अशी आहोत, नको तिथं लाखोचा तुरडा आम्ही करतोय, पण जिथं सत्य कर्म चालू आहे ना तिथं आम्हाला देणं हे माहितीच नाही. पण पुत्र असावा, दाता असावा. म्हणून सांगितलं राजा हरिश्चंद्रांनी, आपण सत्यात नाही दान करत. राजा हरिश्चंद्रजीनं स्वप्नात दान करून टाकलं. दान करून टाकलं. दान साधं नाही, आपल्यासारखं नाही. एखादा रुपया आपल्यासारखा नाही, 500, एखादा 1000, लाख नाही हो. स्वप्नीही समग्र राज्य दिले महाराज म्हणतात. आणि हे महाराजांचं अगदी तेवढ्या ताकदीनं सांगतायत. सत्वाचा सागर राजा हरिश्चंद्र, स्वप्नीही समग्र राज्य दिले, स्वप्नीही समग्र राज्य दिले. सत्वाचा सागर राजा हरिश्चंद्र, स्वप्नीही समग्र राज्य दिले, सर्व राज्य दिले. स्वप्नात ऋषींना दान देऊन टाकलं, समग्र राज्य देऊन टाकलं. या म्हणले हे राज्य तुमचं आहे. निघाले, पण जसे राजा हरिश्चंद्र निघाले, निघाल्याबरोबर सांगितलं, रे संकल्प केलाय हो, राज्याचा संकल्प केलाय हो, स्वप्नात केलाय हो. मग म्हणले आता तू निघू शकतोस. स्वप्नात केलं होतं, ऋषी सत्यात आले होते. स्वप्नात केलेल्या राज्याचा संकल्प घेण्याकरता सत्यात ऋषी तिथं हजर होते. चल म्हटले, राजा दान केलंय स्वप्नात, आता जा तू. म्हणले निघालो, पण ऋषीवर्य माझी पत्नी अर्थात दाता हा दानाहून स्वतंत्र असतो. मग माझी पत्नी तारा आणि माझा पुत्र रोहिदास आणि मी स्वतः राजा हरिश्चंद्र, आम्ही 3 स्वतंत्र आहोत. आम्ही निघतो, आम्ही तुमच्या जवळ थांबणार नाही. अरे म्हणले काहीतरी मला मोल म्हणून हवं या संकल्पावरती. अरे ठीक आहे म्हटले, मोल म्हणून तुम्हाला देईल, मला जाऊ देत तर इथून. बाहेर पडले आणि जसे त्या राज्याच्या बाहेर गेले, या 3 बाजारात जाऊन उभा राहिले. दान द्यायचंय ना संकल्पाचं, त्या संकल्पाचं दान देण्याकरता किती दानशूर असावं याच्याबद्दल मी बोलते. त्या संकल्पाचं दान देण्याकरता त्या बाजारामध्ये उभा राहिले आणि त्या बाजारात उभा राहून पहिलं गिराईक त्या तारा राणीला आहे. सुंदर आहे, देखणी आहे, अरसपाणी आहे, हुशार आहे, लावण्य खनी आहे, बघितलं की बघतच राहावं इतकी देखणी आहे. आणि देखणी असल्यामुळं पहिलं गिराईक तिला लागलं. आणि जसं ती गिराईक मिळालं, ते जे काही मोल असेल ते मोल नेमकं एका वेश्येनं तिला खरेदी केलं. अहो तिची इच्छा नाही जाण्याची, पण दान द्यायचंय ना. मग आपल्या विक्रीमध्ये जे दान येणार आहे, दुसरं तर काही उरलंच नाही. म्हणजे दान यायचे त्या दानामध्ये आपल्याला, आणि त्या ऋषींना दान द्यायचे म्हणून आपल्याला द्यावंच लागेल आणि निघावंच लागेल, मान्य करावं लागेल. अहो त्या काळामध्ये त्यांनी एवढे त्याग केले म्हणून आज 2-2 युगानंतर त्यांची नाव आहेत.
आपली नावं, अहो आपली नावं पुढच्या पुण्यस्मरणापर्यंत नाही टिकत. बघा ना तुम्ही, एका बाजूला जन्म आहे, एका बाजूला मृत्यू आहे, मध्ये सुंदर अक्षरात नाव आहे, खाली गेल्याचा दिनांक आहे, आणि वर्षातून एकदा नैवेद्य आहे, खतम होई यात्रा. काही नाही याच्या व्यतिरिक्त आपल्या वाट्याला. त्यांची नावं दोन दोन युगामध्ये अहो आजही तितक्याच ताकदीने घेतली जातात, कारण त्यांचं जगणं, त्यांचं वागणं हे जगावेगळं होतं, म्हणून हे सगळं साध्य झालं. त्या बाजारामध्ये उभा आहे ते पहिले गिराईक त्या तारा राणीला ज्या वेळेला लागलं आणि निघाली ती तारा राणी, तिचं मोल दिलं त्या वेश्येनं या हरिश्चंद्राकडं, आणि ती तारा राणी निघाली, पण निघाल्याबरोबर ती पोरग पाठीमागं आलं. आई ग, आई कुठं चाललीस? तसं राजा हरिश्चंद्रानं ओढलं त्याला. रोहिदास मागे हो बघू, तिच्यासोबत जाण्याचा अधिकार नाही तुला. का का झालं बाबा? मी आई सोबत का नको जाऊ? तिला विकलंय. बाबा विकलंय म्हणजे? अरे विकलंय म्हणजे हे बघ, आत्ता त्या बाईकडून मी तिच्या विकण्याचं, तिच्या विक्रीचं मोल घेतलंय, आणि आता ती आपली उरलेली नाही, तिच्या जवळ जाण्याचा तुला अधिकारच उरला नाही. म्हणे बाबा मला आई जवळ जायचंय, मी आईशिवाय राहणार नाही, मला आई पाहिजे, मला आई जवळ जायचंय. अरे रोहिदास तुला जाता येणार नाही. बाबा मला आई जवळ जायचंय, मी आईकडे जाणार. आई. त्या तारा राणीने वळून पाठीमागे पाहिलं. महाराज इतकं डोळ्यात पाणी आलं तिच्या, त्या लेकराला पाहता पाहता, कारण आईचं अंतःकरण तेवढं विव्हल असतं. गार हिंडे आकाशी, हा गार हिंडे आकाशी, हा गार हिंडे आकाशी, गार हिंडे आकाशी. चित्त तिचे पिला पाशी, चित्त तिचे तिचे चित्त तिचे चित्त तिचे पिला पाशी. गार हिंडे आकाशी, गार हिंडे आकाशी, गार हिंडे आकाशी. तिचे चित्तला पाशी, तिचे चित्तला पाशी, पिला गार हिंडे आकाशी. महाराज म्हणतात ते आईचं अंतःकरण आहे. गार हिंडे आकाशी, हा गार हिंडे आकाशी, हा चित्त तिचे 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 तिचे, हा चित्त तिचे पिला पाशी. चित्त 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 तिचे चित्त तिचे चित्त तिचे पिला पाशी. गार हिंडे आकाशी, गार हिंडे आकाशी, गार हिंडे आकाशी आकाशी. हे आईचं अंतःकरण आहे, ज्या अंतःकरणानं तिनं पाहिलं त्या तारा राणीनं तिकडून, आणि आवाज ज्या वेळेला त्या लेकराचा आला, रोहिदास, पण तिला अधिकार नाही त्याला स्पर्श करण्याचा, विकलंय ना तिला. पण त्या आईनं त्या लेकराला पाहिलं, त्या लेकरानं आईला पाहिलं, दोघंही एकमेकाच्या नावानं विवळतायत, टाव फोडतायत, रडतायत. त्या लेकराला त्या आईच्या जवळ जायचं, आईला त्या लेकराला घेऊन जायचंय, पण हरिश्चंद्र राजा काही जाऊ देईना. पेच आहे मोठा, काय करायचं? अहो त्या वेळेला ते दृश्य पाहिलं, अनेक जणांना पाहिलं, आणि अनेक जणांनी पाहता पाहता महाराज एका दया हे भांडवल फक्त संतांचं आहे. जगामध्ये तुम्हाला दया जर मूर्तिमंत पाहिजे असेल, तर मूर्तीचं दयेचं पात्र म्हटलं की फक्त संतच, फक्त साधूच. साधू व्यतिरिक्त दुसऱ्याकडे कोणाला तुम्हाला दया दिसणारच नाही. त्याच भागातला एक प्रख्यात साधू आहेत कौशिक नावाचे. त्या प्रख्यात साधून ते सगळं 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 त्या बाजारातलं दृश्य पाहिलं. इकडं राजा हरिश्चंद्र त्या पोराला, त्या रोहिदासाला घेऊन उभा आहे, तिकडं ती तारा राणी त्या वेश्येच्या सोबत आहे. ती वेश्या तिचा हात धरून तिला फरफरा ओढत चाललेली आहे.
इकडं तो राजा हरिश्चंद्र आहे, तो पोरगा विलाप करतोय. हे सगळं दृश्य त्या कौशिक मुनीनं पाहिलं आणि एकाला विचारलं, रे काय घडलं हे सगळं मी पाहतोय. म्हणे विकलंय त्यांनी तिला. काय? त्या वेश्येला? होय. अरे हे पटण्याजोग आहे? अरे या नगरीची सम्राज्ञी आहे ती, या नगरीची राणी आहे ती, या नगरीची महाराणी आहे ती, आणि तिला एका वेश्येसोबत जाण्याची पाळी यावी. तिचं कर्म. तू माझी धर्मकन्या आहेस आणि मी तुझा धर्मबाप आहे. आजपासून जे नातं सर्वश्रेष्ठ आहे त्या सर्वश्रेष्ठ नात्याचा तुझा पोरगा रोहिदास तो सुद्धा तुझ्या सोबत घ्यावा. काय सांगू त्या आईला काय आनंद झाला, काय पुण्य कौशिक मुनींनी कमवलं. अहो ज्या वेळेला ऐकलं तुझा पोरगा तुझ्या सोबत आहे, अहो या ताराराणीच्या डोळ्यातच पाणी. धाडकन त्या कौशिक मुनींच्या पायावर पडली. बाबा तुम्ही माझं मन जाणलं तो, बाबा तुम्ही माझं अंतःकरण जाणलं तो. बाबा अहो कोणत्या शब्दामध्ये आई म्हणून तुम्हाला धन्यवाद देऊ. आज माझी न माझ्या लेकराची होणारी ताटातूट तुम्ही वाचवलीत. कोणत्या शब्दात तुमचे आभार मानू बाबा, कोणत्या शब्दात. लोटांगणच त्या कौशिक मुनींना भर बाजारात रडतीये ती. अहो आवाज दिला त्या रोहिदासाला, बाळा ये रे. पळतच ते पोरग. आणि जशी मिठी मारली त्या आईनं त्या लेकराला, त्या लेकरानं त्या आईला, जशी एकमेकाला मिठी मारली आणि दोघही जण निघाली. तिच्याकडे साधू संताला स्वयंपाक करण्याची सेवा आणि ते लहानगाय रोहिदास त्याच्याकडं देवपूजेला लागणारं सगळं देवपूजेचं साहित्य, फुलं फळं जे काही असेल ते गोळा करून आणून देण्याची जंगलातली सेवा. बघा मी दाता या शब्दावर तुमच्याशी बोलते. आपण कोणत्याही स्टँडला फिरून जाऊ पण येऊ फक्त फरदापूरमध्ये परत. सगळं सिन्नर फिरून येऊ पण येऊ फरदापुरातच. दाता या शब्दावरती आपलं बोलणं चाललेलं आहे. ते मोल आणि त्या मोलाच्या बदल्यामध्ये या राजा हरिश्चंद्रा करता सेवा मिळालेली आहे स्मशानात. स्मशानाची ड्युटी आहे रखवालदारी करण्याची. ते आपल्याला ते बघा सगळ्यांना पाठ आहे. ती मन आहे का प्रमाण आहे देव जाणो, आणि ते संतांचं आहे का बाहेरचं आहे तेही माहित नाही, पण लोक म्हणतात हरिश्चंद्र तारा राणी, 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 हरिश्चंद्र तारा राणी. वाहे डोंबा गरी पाणी, वाहे डोंबा गरी पाणी, हरिश्चंद्र तारा राणी, 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 हरिश्चंद्र तारा राणी. रखवालदारी. ज्या वेळेला ती तारा राणी त्या कौशिक मुनींच्या आश्रमात आहे, तिथं सेवा चाललेली आहे. सगळ्या ऋषी मुनींना अन्न देण्याचं काम चालू आहे आणि ते स्वयंपाक करण्याचं काम तिच्याकडे आहे. आणि एक दिवशीचा प्रसंग आहे. हा रोहिदास आहे छोटा, लहानग्या लेकरांचं फार चतुर काम असते भाऊ. सकाळची वेळ आहे. सकाळच्या वेळेला ही पोरं सगळी निघून गेलीत आश्रमातली. बाकीची जेवढी बटू होते तेवढ्या बटूंच्या सोबत हा रोहिदासही निघाला, जंगलामध्ये गेला. रोजचं काम आहे ते फुलं फळं जे काही दुर्वा लागेल ते सगळं समिधा वगैरे गोळा करण्याकरता जंगलात. आणि जशी जंगलात गेली ती पोरं खेळण्यात एवढी रमली, एवढी रमली, एवढी रमली, जसे आता तुम्ही कीर्तनात रमलेला आहात. रमलाय ना कीर्तनात, तुम्ही रमलाय ना.
कारण काय असतं, लोक कीर्तनात रमतात पण 11:30 पर्यंतच रमतात, नंतर वेद लागतात ना, म्हणून म्हटलं. पुरं इतकी रमली खेळण्यामध्ये की त्यांना आता खांदी भारही नाही आणि पोटी भूकही नाही. पण खेळण्याचं सुख मात्र मोठं आहे. खेळण्यामध्ये इतकी रमली की दिवस निघून गेला, दिवस सरला, सूर्यास्त झाला आणि रात्र कधी झाली प्रकाश महाराज हे खेळण्याच्या नादात कळलंच नाही. तुमच्यासारखी खेळगडी असल्यावर काय कळणार. बरं, ही जी सगळी माणसं आहेत ना आता इथं गाणारी वाजवणारी, ही कसोटीतली नाही आहेत, मग 20ची आहेत. हा, फायनल मध्ये येतात ती, फायनल मध्ये आहेत. आणि अशी माणसं असल्यावर खेळण्याचा रंग काही ओरच असतो ना. आणि तो खेळ रंगला, त्या पोरांचा इतका रंगला, सूर्यास्त झाला, सूर्यास्त होऊनही गेला, भली रात्र झाली. रात्रीच्या वेळेला आणि नेमकं त्या घरा आणि त्या जंगलातून आश्रमात येता येता काय झालं कळलंच नाही हो. काय ते प्रारब्ध, एकदा प्रारब्ध फिरलं मग स्वतःला किती शहाणे किती मोठे म्हणणारे असू देत, महाराज म्हणतात जे प्रारब्धात लिहिलंय त्याच्या बदली काही वेगळं होणारच नाही. जे जे लिहिले प्रारब्धी, जे जे लिहिले प्रारब्धी, जे जे लिहिले प्रारब्धी, जे जे लिहिले प्रारब्धी. ते नाचुके कर्म कधी, ते नाचुके कर्म कधी, ते नाचुके कर्म कधी, ते नाचुके कर्म कधी. होणार सारखी बुद्धी, होणार सारखी बुद्धी, होणार सारखी बुद्धी, होणार सारखी बुद्धी. कर्म रेखा टळेना, कर्म रेखा टळेना, कर्म रेखा टळेना. नकळे पुढील होणार, नकळे पुढील होणार, पुढील होणार, नकळे 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 पुढील होणार. जे जे लिहिले प्रारब्धी, जे जे लिहिले प्रारब्धी, ते नाचुके कर्म कधी, होणार सारखी बुद्धी, कर्म रेखा टळेना, होणार सारखी बुद्धी, कर्म रेखा टळेना. वा, प्रकाश महाराज आज की आनंद की जय. जी लिहिले प्रारब्धी, ते न चुके कर्म कधी, होणारा सारी की बुद्धी, कर्म रेखा टळेना. जे जे लिहिले ते होणार, जे प्रारब्धात आहे ते होणारच. किती गर आणि किती गहन आहे, त्याच्यामुळे एक करा, कर्म करताना नेहमी विचार करा. जे आज तुम्ही करणार नाही, जितकं चांगलं करताय ना तितकं चांगलं तुमच्या वाट्याला एक तर याच जन्मात येईल, आणि या जन्मात नाही फेडता आलं तर पुढच्या जन्मात तरी नक्की येईल. केले कर्म झाले, भेटी भोगाले, उपदल मेले, ऐसे की उपदल मेले, ऐसे की. केले कर्म झाले, भेटी भोगाले, उपदल मेले, ऐसे की उपदल मेले, ऐसे की उपदल मेले,
किती. जे कर्म केले ते कर्म भोगावं लागणार आहे. म्हणून करतानाच कर्म चांगलं करा. एक सांगू, एकाला एक शिवी जरी दिली ना तरी ते कर्म आपल्याला भोगावं लागणार आहे. त्याच्यामुळे शिवी देताना विचार करा. हात कुणावरती उगारताय, कर्म भोगावं लागणार आहे. त्याच्यामुळे हात उगारताना विचार करून हात उगारा. एक वाईट शब्द दुसऱ्याला दुखवणारा बोलला ना त्याकरता कदाचित परत जन्म घ्यावा लागणार आहे. त्याच्यामुळे एक शब्द सुद्धा विचार करून बोला. एक बोल सुस्पष्ट बोलावा. फार विचारपूर्वक जे करायचंय ना ते कर्म इतकं विचारपूर्वक करा. प्रत्येक कर्माचा हिशोब इथं ठेवावा लागतोय. काही कर्म घडलं असेल माहित नाही, सूर्यास्त झाला आणि सूर्यास्त झालेला खेळणारी ही पोरं या रोहिदासा बरोबरची रात्र झाल्याची जाणीवही नाही त्यांना. खेळता खेळता आणि त्या आश्रमाकडे जाता जाता नेमका उड्या मारताना त्या रोहिदासाचा पाय नेमका एका चवताळलेल्या नागावर पडला. जसा तो पाय त्या चवताळलेल्या नागावर त्या उठला, चवताळलेलाच तो आता तो वाटच बघत होता. नुसता पाय पडला, पडल्याबरोबर फुटकार केला तसा दंश त्या रोहिदासाला. चवताळलेला नाग एवढं एवढंसं कोवळं पोरग आणि जसा तो फुटकार केला आणि तो दंश केला त्याचा परिणाम एवढा जबरदस्त झाला की काही क्षणात त्या रोहिदासाच्या तोंडातून अरुण भाऊ फेसच. पोरांना काही कळे ना, बारकीच पोरं ती. त्यांना काय जाणीव आहे काय झालंय काय नाही, अंधारात काय नेमकं झालंय काही कळायला तयार नाही. पण त्याला एक कळलं, हे पोरग खाली पडलेलं आहे, त्याच्या तोंडातून फेस आलेला आहे, म्हणजे नक्की काहीतरी घडलेलं आहे. त्यांनी लाख प्रयत्न केले, ओ पोरग हालायला तयार नाही. शेवटी विचार केला आईकडे गेलं पाहिजे. बाप तर जवळ नाही, आईकडे गेलं पाहिजे. अहो सगळीच्या सगळी पोरं ती आश्रमातली पळत सुटली त्या तारा राणीकडं. ती तारा राणी आश्रमात तिचं कणिक मळायचं काम चाललं. या साधू ना ज्या पोळ्या करायचे भाकरी करायचे त्याच्याकरता कणिक मळायचं काम चाललेलं आहे. हात त्या कणकेनं भरलेले आहेत. ही पोरं जवळ आली, जशी आली, ताराई ताराई ताराई, अरे काय झालं, का ओरडताय? रोहिदासानं आजही काही खोडी केली का? आजही त्यांनी तुमच्याशी वाद घातला का? मग काय झालं, का ओरडताय? ताराई लवकर उठ. अरे कशा करता लवकर उठ, माझं काम आहे, मला स्वयंपाक आहे. अरे लोक एवढी जेवायला वाट बघत असतील, आता वेळ झालेली आहे जेवणाची, मला उरकावं लागेल. ताराई लवकर आवर. अगं आताच्या आत्ता उठ, आपल्याला जावं लागेल जंगलात. जंगलात 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 कशा करता या मध्यरात्री, एवढ्या रात्री? नाही नाही, अरे काय काम आहे आता? आई आई तारा राणी, अगं ऐक ना, अगं काय झालंय माहितीये तुला, काय झालंय माहितीये? एक पोरग पुढं आलं, बाकीच्या पोरांना बोलवे ना, त्या पोरानं कसं तरी बळच शुद्ध केली वार्ता सांग. त्याने त्या पोरानं पुढे येऊन सांगितलं, आई खेळता खेळता रात्र झाली आणि रात्रीतून आम्ही जंगलातून आश्रमात येताना उड्या मारताना काय झालं कळलंच नाही. रोहिदास नेमका खाली पडला आणि त्याला काहीतरी झालंय, त्याच्या तोंडातून फेस आलाय, तो जागेवरती मूर्छित आहे. ज्या क्षणी आईला हे कळलं डोळेच तिचे पाणावले. एका क्षणात सगळं वातावरण, हात पिठाचा होता तसाच्या तसा हात, अहो घेतला तसाच्या तसा तो पत्राला पुसला आणि जे पळाली हातामध्ये, काय कोणत्या अवस्थेत आपण आहोत, बेभान. ते पोरं मागून ताराई, आवाज जाईपर्यंत तारा आणि गायब. अहो जशी ती पळत सुटली त्या जंगलामध्ये, त्या जंगलाच्या रस्त्यानं सैरा वैरा धावते, त्या जंगलाच्या आतमध्ये गेली त्या भयान अंधकारात. अहो एवढ्या रात्रीत आवाज दिला, रोहिदास बा रोहिदास. महाराज अख्ख्या जंगलामध्ये ती आरोळी घुमतीये पण त्या रोहिदासाचा आवाज मात्र कुठून येत नाही. पण या आईच्या मनाला चैन कुठे आहे? या आईच्या मनाला समाधान नाही. पुन्हा एकदा त्या जंगलाच्या अंतरंगात गेली. अंतरंगात जाऊन वाटलं इथं तरी माझं पोरगा असेल, मला आवाज देईल, लपून बसला असेल, माझी चेष्टा करत असेल, थट्टा करत असेल, मस्करी करत असेल, बघूयात तरी, जाऊयात तरी. आणखीन आत गेली, पुन्हा आवाज दिला, रोहिदास. सगळ्या जंगलामध्ये तो आवाज विरतोय, घुमतोय, पण त्या मुलाचा मात्र प्रतिसादच नाही. काय करावं? कुठं असेल, कुठं असेल माझं बाळ, कुठं असेल माझं बाळ? चालतीये पळतीये, अख्ख्या जंगलाचा मागोवा घेतीये, धुंडाळतीये, त्या पोराला सगळीकडे बघतीये. अरे माझं बाळ कुठं गेलं असेल, काय करत असेल, कोणत्या अवस्थेत असेल माझं बाळ?
मग मात्र आवाज दिला रे, म्हटली माझं सर्व काही जर माझा भगवंतच माझा पाठीराखा आहे, मला त्याला आवाज देऊन हे सगळं प्रकरण त्याच्या कानावरती घातलं पाहिजे. एका चक्र पाणी वाचून या सगळ्याचा जर करता करविता तो आहे, मग मला त्याला आवाज दिला पाहिजे. अगदी काकुळतीनं आवाज दिला, कृष्णा 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 धावरे लवकरी कान्हा धावरे लवकरी मज संकट पडले भारी मज संकट पडले भारी हे मज संकट पडले भारी संकट पडले भारी मज संकट पडले भारी मज संकट पडले भारी हरि तू आमुचा कैवारी हरि तू आमुचा कैवारी हरि तू आमुचा कैवारी हरि तू आमुचा कैवारी कृष्ण 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 धावरे लवकरी काना धावरे लवकरी मज संकट पडले भारी मज संकट पडले भारी हे मज संकट पडले भारी मज संकट पडले भारी मज संकट पडले भारी हे मज संकट पडले भारी. तारा राणीचं कुलदैवत भगवान श्रीकृष्ण आहे. अहो व्याकुळ तळून आवाज दिला त्याला, कृष्णा धावरे लवकरी कान्हा धावरे लवकरी मज संकट पडले भारी. मला तुझी गरज आहे रे कृष्णा. अरे आत्ता ये आत्ता ये आत्ता ये, माझं बाळ माझ्यापासून वेगळं झालंय कृष्णा. माझा रोहिदास मला हवाय, माझा रोहिदास मला सापडत नाही कृष्णा. धाव, माझा रोहिदास मला सापडू दे. महाराज असं म्हणायला, पण पाठीराखा जरी तो असला तरी असा नियम आहे, कभी गर्मी कभी सर्दी ये तो कुदरत के नजारे हैं. कभी गर्मी कभी सर्दी ये तो कुदरत के नजारे हैं. प्यास तो उसे भी लगती है जो नदी के किनारे है. कळायला थोडं कठीण आहे. कधीतरी उन्हाळा आहे, कधीतरी पावसाळा आहे, कधीतरी हिवाळा आहे. हा ऋतूचा आहे, हा नियम आहे निसर्गाचा. पण तुम्ही असा विचार करू नका की माझं घर नदीच्या किनाऱ्यावरच आहे, किनाऱ्याला लागून माझा दरवाजा आहे. मग अरे नदीच्या किनाऱ्यावर मी राहतोय म्हणजे मला का पाणी प्यायची गरज आहे का, असं म्हणून जमेल? नदीच्या किनाऱ्यावरती राहिलो म्हणजे पाणी प्यायची गरज नाही का? आहेच की. पण अगदी तसं भगवंत जरी आपला पाठीराखा असला तरी आपल्या कर्मामध्ये मात्र तोही नाही काही करू शकत. त्याचं नाम तारेल, तो नाही तारू शकत. त्याचं नाम नक्की तारू शकेल, पण कर्मरेखा मात्र जर अटळ असेल तर त्या कर्मरेखेमध्ये त्यालाच नाही ढवळाढवळ करतायत. नामा मैने कर्मरेखा, नामा मैने कर्मरेखा, नामा मैने कर्मरेखा, नामा मैने कर्मरेखा. देव
देवादिका चुके ना देवादिका चुके ना नाम मने कर्म रेखा हा नाम मने कर्म रेखा देवादिका चुके ना देवादिका चुके कर्म रेखा कर्म रेखा वाह वाह देवादिका चुके ना त्यालाच डवळाडवळ करता येत नाही. तो काय डवळाडवळ करे त्याच्या नामाने नक्की डवळाडवळ होईल पण त्याच्यानी नाही. अरे महाराज खरंच ज्या वेळेला त्या रोहिदासा करता आवाज देते ती आई आणि त्याच वेळेला फक्त भगवंताने साह्य जरूर केलं त्याच्यातून बाहेर पडण्याकरता. नाही असं नाही, साह्य केलं. आणि साह्य करण्याकरता एक युक्ती महाराज त्या अंधारामध्ये सुद्धा जसं तिनं त्या पाठीला केला कृष्ण परमात्म्याला आवाज दिला ना त्या क्षणी तिला ठेच लागली. त्या क्षणी ठेच लागली त्या तारा राणीला. आणि जशी ठेच लागली आणि खाली पडली पण म्हणली कशाला लागून मी पडले असेल बघू देत तर. आणि म्हणून थोडस पाहिलं निरखलं आणि तिचंच तिला आश्चर्य वाटलं आणि त्याच्याही पेक्षा जास्त वाईट वाटलं कारण ज्याला ठेच लागून पडली ती तिच्याच पोराचं प्रेत होतं. महाराज कोणत्या एक लक्षात ठेवा आईला पृथ्वीची उपमा दिलेली आहे सहनशक्तीमध्ये. चिंतामणी दादा आईला पृथ्वीची उपमा दिलेली आहे अर्थात स्त्रीला पृथ्वीची उपमा दिलेली आहे सहनशक्तीमध्ये. जेवढं पृथ्वी सहन करते ना वसुंधरा सहन करते ना तेवढंच स्त्री सहन करते. फक्त एकच गोष्ट आहे तिचा जन्मदाता पुत्र किंवा पुत्री तिच्या आधी जाणं याच्यासारखं दुःख आईच्या जीवनात नाही. ज्या वेळेला तिनं तिचा तो पोरगा खाली पडलेला पाहिला आणि थोड्या उजेडामध्ये तिला जाणवलं त्या चांदणीच्या त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये दिसलं त्या पोराच्या तोंडातून अगदी हिरव्या रंगाचा फेस वाहून बाहेर आलेला आहे. अंग थंडगार पडून गेलेला आहे आणि अख्ख्या अंगाला अगदी काळा निळा तो वर्ण आलेला आहे. ज्यावेळेला तिनं पाहिलं पहिल्यांदा तिचा विश्वास बसला नाही. हो घेतलं ते बाळ आवाज दिला रोहिदास रोहिदास बा रोहिदास अरे उठ ना रोहिदास. अरे काय झालंय तुला उठ ना उठ तुला झोप आली का दमलाय का तू. अरे उठ ना मी तुला आवाज देते. बाळ जवळ घेतलंय प्रेमानं त्याची पापी घेतलीये त्याला लाग प्रयत्न करते त्या पदरानं त्याचं तोंड पुसलंय तो फेस पुसलाय ते अंग त्याचं निहाळलंय ते अंग स्वच्छ केलंय त्याला जवळ घेतलंय त्याचं सतेज असणार ते चेहरा. पण त्या सतेज चेहऱ्यातून मात्र एक घडलं होतं ज्या वेळा त्याचा प्राण जात होता तो प्राण जात असताना त्या रोहिदासाच्या मुखात एक वाक्य होतं राम राम कही राम राम कही राम कही राम. ज्या वेळेला त्या रोहिदासाचा प्राण जात होता प्राणोत्क्रमण होत होतं त्या प्राणोत्क्रमणाच्या वेळेला त्या रोहिदासाच्या खरं तर कुळाची परंपरा होती की आयुष्यभर ज्याचं चिंतन आपण केलेलं आहे आयुष्यभर ज्याचं भजन आपण केलेलं आहे त्याचं स्मरण करता करता हा देह सोडायचा. पोरगा लहान जरी असला तरी संस्कार मात्र त्याच्या रक्तामध्ये बिंबलेले होते. आणि म्हणून त्या रोहिदासाच्या मुखातून एकदा नाही दोनदा नाही 6 वेळेला रामचंद्र प्रभूचं स्मरण घडलेलं होतं. आणि ते स्मरण करता करता या रोहिदासानं मरण ओळखून तो प्राण सोडलेला होता. अंतकाळी ज्याचा नाम आले मुखा अंतकाळी ज्याचा नाम आले मुखा तुका माने सुखा
प्राण अंतकाळाच्या वेळेला त्याचं नाव मुखामध्ये यावं. मला कीर्तन वक्तृत्व प्रधान आवडतं, त्याच्यामुळे मी जास्त गाणं करण्याच्या भानगडीतच पडत नाही. पण चला, आपलं आवड तुमच्या सगळ्यांकरता जपायची म्हणून कधीतरी येते, पण फार काही नाही जमत. अंतकाळाच्या वेळेला मुखामध्ये त्याचं स्मरण यावं. आणि खरंच हा रोहिदास भाग्यवान ठरला हो. त्याच्या कुळाची परंपरा पुण्याई फळाला आली आणि मुखामध्ये भगवंताचं स्मरण करीत करीत या लेकराचा प्राण सुटलेला आहे. आणि त्या नामाचं तेज त्याच्या मुखकमलावरती विलसलेलं आहे, बहरलेलं आहे. त्याचा प्राण जरी गेला तरी त्याचं मुख मात्र त्या तेजानं झळकलेलं आहे. त्या लेकराला जवळ घेतलंय, त्याची पापी घेतेय, त्याच्या हृदयावरती हात ठेवतेय, त्याच्या नाकाला हात लावतेय, त्याच्या श्वासाची गती पाहतेय, त्याच्या नाडीचे टोके पाहतेय, त्याची मान सरळ करतेय. लाख पद्धतीनं पाहिलं, रडू आलं. माझं बाळ उठत नाही. याचा अर्थ माझ्या बाळाच्या नाडीचे टोके ऐकू येत नाही, माझ्या बाळाच्या छातीची धडकन ऐकू येत नाही, माझ्या बाळाचे डोळे उघडले तर बंद होत आहेत, माझ्या बाळाची मान सरळ केली तर वाकडी होतीये. आणि मग या आईनं टाऊ फोडला. रोहिदास राजा क्या जंगलानी, त्या रानावनानी, त्या झाडा झुडपानी, त्या मातीनं, त्या वेलीनी, त्या दगडानी, तिथल्या पशु पक्ष्यांनी, तिथल्या प्राण्यांनी, तिथल्या झऱ्यांनी, तिथल्या धबधब्यानं त्या आईची, त्या लेकराची साद ऐकली. रोहिदास एवढ्या प्रेमानं त्याला जवळ घेतलं. रडतीये ती आई, रडतीये रडतीये रडतीये, रडता रडता त्या लेकराचे गुण गातीये. पण त्याला जवळ घेतलंय, प्रेमानं त्याची पापी घेते. आणि तसं त्या लेकराचं प्रेत त्या स्वतःच्या पदरामध्ये गुंडाळलं. आणि रडतच ते प्रेत घेऊन आली कौशिक मुनींच्या आश्रमात. अरे त्या बापानं पाहिलं, अरे काय आई असावी जिच्या आयुष्यामध्ये असा प्रसंग यावा की स्वतःच्या लेकराचं प्रेत गुंडाळून त्या लेकराला जवळ घेऊन यावं लागतंय. त्या बापाला पाहिलं, बाबा माझं दुर्दैवी आयुष्य, आज माझ्या या एकुलत्या एक लेकराला घेऊन, या नगरीच्या भावी राजाला घेऊन मला निघावं लागतंय स्मशानात. मी दुर्दैवी आई आहे बाबा, मी दुर्दैवी आई आहे. त्या लेकराला जवळ घेतलं, एवढी रडतीये एवढी रडतीये. गेलंय ते बाळ आणि त्या गेलेल्या बाळाला पदरामध्ये धरलेला आहे. पदरात धरून ती आई त्या मध्यरात्रीच्या वेळेला स्मशानात गेली. महाराज दुर्दैव आहे, एकेकाळी अवघ्या त्या देशाची, त्या नगराची राणी आहे, पण आज तिच्या पोराचं प्रेत पेटवायला तिच्याकडं लाकडं नाहीयेत, नाहीयेत तिच्याकडे लाकडं. शेजारची अर्धवट लाकडं ती जमा केली, ती जमा करून त्या पोराचं प्रेत त्या सगळ्या त्या सरणावरती ठेवलं. पाहिलं, रे माझ्या बाळाचं अंतिम दर्शन आहे. काय करू म्हणली देवा, हा असा प्रसंग माझ्या जीवनामध्ये आणला. अरे माझ्या लेकराला मला अग्नी द्यावा लागावा, माझ्या लेकराला मला लाकडं गोळा करायला लागावीत, माझ्या लेकराला मला पांढऱ्या वस्त्रामध्ये आणावं लागावं. अरे कुठं हे कुठलं पाप आहे माझं. आणि हे पाप जे माझ्या वाट्याला दिलं ना, ते कोणत्याच आईच्या वाट्याला नको देऊ रे भगवंता. एवढी परीक्षा नको पाहू. जवळ घेतलंय त्या पोटच्या लेकराला, का माहिती आहे आता अग्नी द्यायचा याच्या देहाला. माझ्या लेकराची यात्रा संपणार आहे, या दुर्दैवी हातानं त्याला अग्नी द्यावा लागणार आहे. म्हणून ज्या वेळेला त्या पुराचं प्रेत जवळ घेतलं, त्याचे पापे घेतले. का, अरे वयाची 12 वर्ष त्याला जपलं होतं. त्या काळजाच्या तुकड्याला पाहिलं होतं, त्याला खेळताना, त्याला बागडताना, त्याला विवळताना पाहिलं होतं, त्याला आनंदी होताना पाहिलं होतं. आज त्या आईच्या जीवनातला हा दुर्दैवी योग आहे. जवळ घेतलं, इच्छा नाहीये तिची, पण प्रेत आहे ते. आणि जसं त्या सरणावरती ठेवणार आहे आणि त्याला अग्नी देणार, एवढ्या मध्यरात्री त्या स्मशानामध्ये तो अग्नी घेतला आणि त्याला लावणार. आवाजाला थांब. काय क्षण असेल, स्मशान आहे, रात्रीची वेळ आहे, पोराचं प्रेत आहे, त्याला अग्नी द्यायचं आहे. आणि त्या आईच्या आयुष्यात एवढ्या भयान मध्यरात्री कुणीतरी आवाज दिला, थांब. लटलट 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 ती तारा राणी अहो जशी कापायला लागली. कोण मध्यरात्री स्मशानात आपल्याला आवाज देत असावं म्हणून पाठीमागे पाहिलं. आणि त्या
ज्वाळेमध्ये त्या प्रकाशामध्ये जसं पाहिलं त्या प्रकाशात त्या राणीला राजा दिसला आणि त्या राजाला राणी दिसली. आणखीन रडायला आलं हिला. लांबून पाहिलं, नमस्कार करण्याकरता ते पोरं सकट पळाली, तिथपर्यंत गेली. नमस्कार करण्याकरता वाकणार तेवढ्यात म्हणलं थांब. तारे इथं कशा करता आलीस? तुम्ही, माझी ड्युटी आहे इथली. रडू आलं. स्वामी हा दुर्दैवी प्रसंग, हे आपलंच लेकरू आहे आणि हे याचाच प्रेत आहे आणि त्याला अग्नी देण्याकरता इथपर्यंत आले. असं काय या बापाला यातना झाले असतील, त्या बापाच्या अंतःकरणाला माहिती. पण तरी त्या बापानं हात जोडले त्या तारेला सांगितलं, तारे तुला माहिती आहे या स्मशानातला नियम आहे, ज्या दिवशी भाऊ या स्मशानामध्ये प्रेत पेटलं जातं त्या दिवशी या राजा हरिश्चंद्रानं त्या तारा राणीला नियम सांगितला, ज्या दिवशी या स्मशानात प्रेत पेटतं त्यावेळेला त्या प्रेताच्या नातेवाईकांच्या कडून मला 1.25 शेर तांदूळ आणि 1.25 गज कपडा मिळतो. 1.25 गज कपडा मिळतो. 1.25 गज कपडा माझ्या करता असतो आणि 1.25 शेर तांदूळ माझ्या दाना करता मी बाजूला ठेवतो. तारे आज माझ्या लेकरा करता मी 1.25 गज कपडा घेईल का नाही माहित नाही, पण मला तांदूळ मात्र तुला द्यावे लागतील. जे तांदूळ माझ्या करताय पण 1.25 गज कपडा माझ्या गुरु करताय आणि माझ्या दात्या करताय, तो मला द्यावा लागेल. मला तांदूळ नाही दिले तरी चालतील, मला कपडा मात्र जरूर दे. अरे काय म्हणले, मी दुर्दैवी आई आहे, माझ्याकडे कपडा, प्रेत पेटवायला पोराचं लाकूड नाही, कपडा कुठून आणू? पर्याय एकच, स्वतःच्या साडीचा पदर घेतला. सौभाग्यवती स्त्रीनं साडीचा पदर फाडायचा नसतो कधी, पण पर्याय नव्हता त्या लेकरा करता. स्वतःच्या साडीचा पदर फाडला आणि तो पदर त्या राजा हरिश्चंद्राच्या ताब्यात दिला आणि दाना करता तो पदर आधी घेतला. काय म्हणावं त्या नवऱ्याला, दाना करता तो पदर आधी घेतला आणि मग त्या पोराचं प्रेत दोघांनी मिळून पेटवलं. पण त्या क्षणी ते सगळं दृश्य पाहिलं आणि ज्या विश्वामित्र मुनींना स्वप्नात ते राज्य दान दिलं होतं ते विश्वामित्र मुनी तिथपर्यंत आले. या सगळ्यांची तपश्चर्या पाहिली आणि धन्य झाले. या तिघांपुढे हात जोडला आणि हात जोडून सांगितलं, बाबा रे, अरे दाना करता या पत्नीला महान म्हणू, त्या पोराला महान म्हणू का तुला महान म्हणू मला कळत नाही. अंतकाळाच्या वेळेला तुझ्या पोराच्या मुखात आलेलं भगवंताचं स्मरण या स्त्रीनं, अरे तुझी लाज राखण्याकरता सोसलेलं एवढं दारिद्र्य पण आणि दान देण्याकरता तू स्वतःचा घेतलेला एवढा हीनपणा, तुम्ही तिघेही धन्यात. मला एक कळतं, राजा हरिश्चंद्रानं सांगितलं, मी धन्य नाही, माझा पुत्र रोहिदास तोही धन्य नाही, ती तारा राणी माझी पत्नी ती धन्य नाही. मग हा रोहिदास ज्याच्या मुखातलं अंतकाळाचं तुम्ही नाव ऐकलं तो पोरगा धन्य नाही. ते नाम ज्याच्या द्वारा त्याच्या मुखात आलं तो धन्य, याच्यात नवल नाही. धन्य त्यासी माय हे प्रसव धन्य त्याची माय प्रसव नारायण गाय नारायण ध्याय नारायण गाय धन्य त्याची माय नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्याची माय धन्य त्यासी माय प्रसवली का त्याच्या मुखामध्ये नाम आलं म्हणून नारायण गाय नारायण ध्याय, ज्याच्या मुखातलं गाण आणि ज्याच्या हृदयातलं ध्यान भगवंताचं नाम आहे. मग ते नारायण असेल त्याचे हजारो नाव आहेत. त्या नारायण नामाने जो गातो ऐकतो आणि अंतकरणात साठवतो तो पुत्र धन्य आहे, याच्यात नवल नाही. धन्य त्या सीमाय प्रसवली, ती आई धन्य आहे. अशा प्रकारचा दाता पुत्र, नामधारक पुत्र तिनं जन्माला घातला आणि ती आई धन्य आहे. म्हणून
धन्य महाराज धन्य महाराज जन्मले संसारी धन्य महाराज जन्मले संसारी धन्य महाराज जन्मले संसारी महाराज जन्मले संसारे धन्य महाराज जन्मले संसारी हो धन्य महाराज जन्मले संसारी धन्य महाराज जन्मले संसारे हो धन्य महाराज जन्मले संसारी इतकंच नाही तो पुत्रही धन्य आहे. कोण? धन्य महाराज जन्मले संसारी जो ध्याय अंतरी नारायण. का? त्या आईनं जन्माला घातलेले 3 प्रकारचे पुत्र. त्यातला पहिला हरिश्चंद्र राजासारखा दाता. दुसरा नाही दाता जन्माला आला भक्त असावा पुंडलीक रायासारखा. आणि नाही पुंडलीक रायासारखा भक्त जन्माला आलाच तर छत्रपती शिवाजी राजांसारखा शूर पुत्र जन्माला यावा. आणि खरंच या 3 प्रकारचे पुत्र जन्माला जिच्या पोटी येतात महाराज म्हणतात ती आई धन्य आहे. कारण अशा कुळात जन्माला आलेले तो पुत्र, त्या कुळाचा उद्धार करणारी आई, तिचा तर उद्धार होतोच होतो. मुळात ती आई तरतेच. अशा दाता भक्त आणि शूर पुत्राला जन्माला घालणारी आई तरतेच. पण ती एकटी नाही आणि तो पोरगा नाही. मग त्याच्या मागच्या 21 पिढ्या, त्याच्या येणाऱ्या पुढच्या 21 पिढ्या आणि त्याच्या आईच्या 21 पिढ्या, अशा 21 त्रिक 63 कुळांचा उद्धार असा एक अर्थात ती नामधारक पुत्र, ती नामधारक आई निश्चित करू शकते. आणि खरंच अशा पुत्राला तो तरेल. महाराज म्हणतात याच्यात नवल नाही, त्याच्या कुळाचाही उद्धार असा पुत्र करू शकतो. अभंगाचं शेवटचं चरण. प्रसवलित या कुळाचा उद्धार, 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 प्रसवलितया 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 कुळाचा
नारायण गाय नारायण गाय नारायण गाय नारायण गाय नारायण गाय नारायण गाय नारायण माध्यमातून मला प्राप्त झालेली सेवा त्याच्यामुळे माऊलींना खूप धन्यवाद देते. आमच्या अरुण भाऊंचं आमच्यावरती असणारं प्रेम आणि सगळीच मंडळी या ठिकाणी गुणीजन सर्वांना खूप धन्यवाद देते, कारण आपल्यामुळे ही सेवा एवढी सुंदर होऊ शकते. आणि म्हणून सर्व टाळकरी मंडळी, वेणेकरी बाबा, चोपदार दादा, हार्मोनियम वादक, मृदंगाचार्य, गायनाचार्य, सुंदर सिस्टीम त्या ठिकाणी सृष्टी, सर्वच माय भगिनी पुरुष मंडळी, आपल्या सर्वांच्या माध्यमातून या कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य म्हणून सगळ्यांना खूप धन्यवाद. झालेली सेवा पांडुरंगाच्या, माऊली ज्ञानराजाच्या, सोपानदेवाच्या चरणी समर्पित करते. ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी उपस्थित आहोत ते कैलासवासी माझी सैनिक सूर्यवाहन मारुतीचा शासनार या उगले परिवाराचा हा वटवृक्ष, आणि या वटवृक्षाला हरपून आज 1 वर्ष झालं. या दोनही लेकरांच्या आयुष्यातला म्हणजे शशिकांत दादा, अजय दादा आणि हा पूर्ण उगले परिवार, ज्यांच्याकडून बाबांच्या जाण्यानं जे दुःख या परिवाराला होत आहे त्या दुःखातून सावरण्याची ताकद या परिवाराला भगवंतांनी देवो, आणि सूर्यभान दादांच्या चिरंजीवी आत्म्याला भावपूर्ण अशी श्रद्धांजली लाभो ही परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करते आणि सेवेला विराम देते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली कुळाचा अवतार प्रसववितया कुळाचा अवतार तो तरे निर्धार नाम मने तो तरे निर्धार नाम मने नारायण गाय नारायण धाय नारायण गाय नारायण धाय पुतरे विधार नारायण तोतरे निधार नाम मने नारायण गाय नारायण गाय नारायण गाय नारायण गाय धन्य त्याची माय प्रसवली आ, 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 धन्य त्याची
प्रसवनी धन्य त्याची माय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय